मुलांनो, आज आपण रसग्रहण म्हणजे काय हे थोडक्यात समजावून घेऊयात. रसग्रहण म्हणजे कवितेचा सर्व बाजूंनी पूर्णांगाने आस्वाद घेणे म्हणजेच कवितेचे रसग्रहण करणे होय. साधारणतः व्यवहाराच्या भाषेपेक्षा कवितेची भाषा थोडी वेगळी असते. त्यामुळे या कवितेतील भाषिक वैशिष्ट्ये, शब्दकळा, आशयाची मांडणी, सहजता, कवितेचा छंद किंवा अलंकार यांचे प्रकार या सगळ्या घटकांची रसग्रहणामध्ये विस्ताराने मांडणी करावी लागते. कवितेतून मिळणारी शिकवण, संदेश किंवा एखादा मौलिक विचार नेमकेपणाने सांगावा लागतो. यालाच आपण कवितेचे रसग्रहण असे म्हणतो. रसग्रहण हे 3 मुद्द्यांच्या आधारे केले जाते. पहिला आशय सौंदर्य, दुसरा काव्य सौंदर्य आणि तिसरा भाषिक वैशिष्ट्ये. रसग्रहणातला पहिला मुद्दा आशय सौंदर्य. यामध्ये कवीचे नाव, कवितेचे नाव, कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना, त्याचबरोबर कवितेतून मिळणारा संदेश, उपदेश आणि मूल्य या मुद्द्यांचा समावेश होतो. या मुद्द्यांना धरून दिलेल्या ओळींचा आशय स्पष्ट करावा लागतो. काव्य सौंदर्य लिहित असताना दिलेल्या पंक्तीतील अर्थालंकार, विविध रस, विविध कल्पना, प्रतिमा, मनातील भावना यांविषयी लिहिले जाते. ही माहिती दिलेल्या पंक्तींना अनुसरून लिहिणे अपेक्षित असते आणि त्यासाठी कवितेचा अर्थ बारकाईने अभ्यासावा लागतो. तिसरा, भाषिक वैशिष्ट्ये. यामध्ये कवीची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे, म्हणजेच ग्रामीण आहे, बोलीभाषा, संवादात्मक भाषा, निवेदनात्मक भाषा यापैकी कोणत्या प्रकारची भाषा याविषयी वर्णन केले जाते. त्याचबरोबर आंतरिक लय, नाद माधुर्य आणि अलंकार या मुद्द्यांना धरून माहिती लिहिली जाते. आता आपण रसग्रहण नेमके कसे केले जाते हे जीवनगाणे या कवितेच्या आधारे समजून घेऊयात. भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला, तुळशी वारल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले. आशय सौंदर्य. जीवनगाणे या कवितेमधून कवी नितीन देशमुख यांनी निसर्गातील घटकांची परोपकार करण्याची वृत्ती सांगितली आहे. निसर्गाच्या प्रत्येक घटकात मूल्य दडलेली आहेत. त्याद्वारे निसर्ग माणसावर संस्कार करतो असे प्रतिपादन केले आहे. या ठिकाणी कवितेचे नाव, कवीचे नाव, कवितेचा विषय आणि कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव याची माहिती लिहिलेली आहे. काव्य सौंदर्य. प्रस्तुत ओळींमध्ये कवीने खंत व्यक्त केली आहे की आजचे जग मानवताहीन झाले आहे. ते मूल्यांपासून भरकटलेले आहे. त्यामुळे सुसंस्कारांची जाणीव कुणालाच राहिलेली नाही. संस्कारांविना माणूस पाशवी व क्रूर होतो. पण तुळशी वृंदावनात शांतपणे तेवणारी पणती संस्कार शिकवते. स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देते. पणतीकडून दुसऱ्यांसाठी कसे जळावे याची शिकवण मिळते. या ठिकाणी कवीने वापरलेल्या विविध प्रतिमा, विविध कल्पना आणि विविध भावना यांना अनुसरून कवितेचा भावार्थ सोप्या शब्दात लिहिलेला आहे. भाषिक वैशिष्ट्ये. या कवितेची रचना गझल सदृश आहे. जीवनाचे नेमके सार सांगण्याचे सामर्थ्य कवीच्या शब्दकळेमध्ये आहे. सुलभ भाषेत जीवनाचे सखोल तत्त्वज्ञान सहजपणे सांगण्याची हातोटी या शब्दरचनेमध्ये आहे. तुळशी या वनस्पतीच्या पवित्रतेचे प्रतीक वापरले आहे. त्यामुळे या ओळींना सात्विकता लाभली आहे. रचनेत गेयता असल्यामुळे पटकन ओळी ओठात रुळतात. या ठिकाणी कवितेची भाषा, लय आणि नाद या मुद्द्यांना धरून स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे कवितेच्या ओळींचे रसग्रहण केले जाते.